की आशाताईंचं सगळं व्यवस्थित होऊ दे, त्या लवकर या सगळ्या संकटातनं बाहेर पडू देत आणि त्यांचं गाणं पुन्हा एकदा ऐकायला मिळू दे. इतकं निस्सीम प्रेम आशाताईंचे देशभरातले लाखो चाहते त्यांच्यावर करतात, त्यांच्या गायकीवर करतात, त्यांच्या सुरावटींवर करतात आणि हे प्रेम अशाच प्रकारे कायम रसिक प्रेक्षक करत राहतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. 20,000 12,000 पेक्षा जास्त गाणी ज्यांनी गायली ते प्रत्येक गाणं तेवढ्याच रसिकतेनं, तेवढ्याच तन्मयतेनं, तेवढंच ओतून देऊन त्यांनी हे गाणं गायलं आणि सादर केलं आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं. आणि अशा अनेक भावगीतांचाही आपण या निमित्तानं उल्लेख करू शकतो की जी भावगीतं आशाताईंनी सादर केली आणि ती आशाताईंची भावगीतं म्हणून आपल्याला कायमच लक्षात राहतील. सागर. नक्कीच मिलिंदजी, आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्रिमंडळातले सर्व मंत्री त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आपल्याला आशाताईंना अखेरचा निरोप देताना, आशाताईंना अखेरचं पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुष्पचक्र अर्पण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आशाताईंच्या पार्थिवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुष्पहार अर्पण करून त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत. अगदी थोड्याच वेळात आशाताईंवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार पार पडतील. विविध क्षेत्रातील मान्यवर, अर्थात संगीत क्षेत्रातील, त्यांच्या गायकी क्षेत्रातील, चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर, त्यामध्ये आपण पाहिलं की आमिर खान हा देखील नुकताच या ठिकाणी पोहोचलेला आहे. अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपले चाहते आशाताईंनी निर्माण केलेले होते. आणि हे फक्त चाहते नाही, तर अगदी जसं मिलिंदजी यांनी सांगितलं की अगदी पुत्रवत प्रेम त्यांनी सर्वांवर केलेलं होतं. आणि सुधीर गाडगीळ यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलंय की नवनवी आव्हानं स्वीकारत, वादळांना तोंड देत, त्या पिढीचे ढंग समजावून घेत, अनेक शब्दकार आणि संगीतकारांच्या स्वरांना आशाताईंनी आपल्या सुरांनी ताजा गंध दिला. लावणी ते अभंग, त्याचबरोबर पॉप ते भावगीत, असं सारं वैविध्य त्यांनी आजवर मांडलं. हसता हसता गाणं आणि गाता गाता हसणं इतक्या सहजतेनं आशाताईंनी 11,000पेक्षा अधिक गाण्यांचा उच्चांक प्रस्थापित केला. आशाताईंनी उठा श्रीरामासारख्या भूपाळीतून आपली पहाट प्रसन्न केली. पंढरीनाथा झडकरी आता, येग येग विठाबाई सारख्या लालित्यपूर्ण भक्तिगीतांनी दुपारच्या शांत वातावरणामध्ये पोटात खड्डा निर्माण केला. नाचरे मोरा या गाण्यानंतर शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिला. विचारल्या विन हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा म्हणत आलेल्या आशाताईंच्या तानेनं अचानक आलेल्या वळवाच्या प्रसन्न सरींचा आनंद दिला. सुवासिनीतल्या जीवलगा कधी रे येशील तू या बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यामध्ये आशाबाईंनी दिवसामागून हा शब्द वर चढवत नेला की बाप माणसाच्या पोटात देखील खड्डा पडावा. कारे दुरावातलं आर्जव असो किंवा आ आजामधला खळा, किंवा तरी पहाटेमधला भाव तरलपणे व्यक्त करणं असो की रेशमांच्या रेघांनी ही लावणी असो, तांबड्या मातीतल्या मराठमोळ्या साध्या माणसांना जगण्याचं बळ आशाताईंचे सूर देत राहिलेत. आणि अशा या सूरसम्राज्ञीला अखेरचा निरोप देण्यासाठीच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर, संगीतकार, गायक, शान हा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमिर खान देखील नुकताच दाखल झालेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतंच पुष्पचक्र अर्पण करत आशाताईंना आदरांजली वाहिलेली आहे. आणि चित्रपटसृष्टीमधील देखील अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आशाताईंना अखेरचं पाहण्यासाठी, त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत. अन्नू मलिक संगीतकार हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आमिर खान देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अशा विविध क्षेत्रातले अनेक दिग्गज मान्यवर कलाकार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. यावरूनच आशाताईंचं व्यक्तिमत्व हे किती महान होतं हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी कलाकार म्हणून 2011 मध्ये गिनीज बुकनं आशाताईंची नोंद घेतलेली आहे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी म्हणजे 1943ला त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी चुनरिया या चित्रपटातील सावन आया या गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
फक्त शास्त्रीय संगीतच नव्हे, गझल, भजनं, कव्वाली आणि अगदी कॅबरेपर्यंत, म्हणजे त्यामध्ये उदाहरणादाखल जर आपण पाहायचं झालं तर दम मारो दम, पिया तू अब तो आजा अशा गाण्यांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप या गायकीमध्ये आशाताईंनी सोडलेली आहे. त्यांना प्रतिष्ठित असा केंद्र सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कारांनी देखील आशाताईंना सन्मानित करण्यात आलेलं आहे. संगीतकार R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली. त्यामुळे एक मोठा संगीत इतिहास आशाताईंच्या नावाने कोरले गेलेला आहे. 1997 मध्ये ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार ठरलेल्या होत्या. आणि एक योगायोग, म्हणजे दुर्मिळ योगायोग असं म्हणावं लागेल की गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन 6 फेब्रुवारी 2022 रोजी झालेलं होतं. त्या दिवशी रविवार होता आणि लता दिदी या देखील 92व्या वर्षी त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. आणि काल देखील रविवार होता आणि रविवारच्याच दिवशी आणि 92व्या वर्षीच आशाताई यांचं देखील निधन झालेलं आहे. तर अशा या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरचं पाहण्यासाठी राजकारण, क्रीडा, साहित्य, कला विश्व अशा सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मिलिंदजी, आशाताईंची ओळख ही केवळ तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करत आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देखील आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली जाते. गाडगिळांनी अजून एक किस्सा NDTV मराठीशी बोलताना सांगितलेला होता. मुलाखतकार सुधीर गाडगिळ की त्यांनी आशाताईंना विचारलं होतं की तुम्हाला कधी ताण येत नाही का, आणि जर येत असेल तर तुम्ही कायम हसतमुख कशा असता. त्यावर आशाताईंनी उत्तर दिलेलं होतं, समोर जमणारी माणसं आपले प्रश्न, आपल्या अडचणी, आपली संकटं सोडवू शकत नाहीत. आपल्या प्रश्नांना आपल्यालाच सामोरं जावं लागतं. मग त्यांना अडचणींचं रडगाणं ऐकवण्यापेक्षा ते आपुलकीने भोवती जमलेत तर गाणं गाऊन, गप्पा मारून त्यांना घटकाभर आनंद जरी द्यावा. अशा शब्दांमध्ये आशाताईंनी सुधीर गाडगिळ यांना त्यांच्या या प्रश्नावर उत्तर दिलेलं होतं. पुन्हा एकदा जाणार आहोत मिलिंदजी यांच्याकडे. मिलिंद सर, विविध क्षेत्रातले मान्यवर म्हणजे फक्त गायकी किंवा संगीत क्षेत्रातील नव्हे तर अगदी राजकारण, कला, क्रीडा अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये अनेक दिग्गजांसोबत आशाताईंचे अगदी आपुलकीचे संबंध राहिलेले आहेत. म्हणजे अगदी राखी पौर्णिमेला, प्रत्येक राखी पौर्णिमेला आशिष शेलार हे आशाताईंकडून राखी बांधायचे. आशाताईंनी हे कसं जपलेलं होतं? कारण अगदी 80 दशकं आशाताईंनी आपल्या गाण्यामुळे, आपल्या सुमधुर गळ्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रावर, या संपूर्ण देशावर अधिराज्य गाजवलं होतं. सागर, आपल्याला असं म्हणता येईल साधारण अगदी आशिष शेलार आणि आशाताईंच्याबद्दल बोलायचं झालं तर 15-16 वर्षांपूर्वी पहिल्यांदा मोहम्मद रफी यांच्या नावानं पुरस्कार आणि कार्यक्रम आशिष शेलार यांनी सुरू केला. आणि काही कार्यक्रम झाल्यानंतर आशाताईंना त्यांनी असं ठरवलं त्यांच्या संस्थेच्या वतीनं की आशाताईंना यावर्षीचा मोहम्मद रफी पुरस्कार द्यायचा. आणि जेव्हा आशिष शेलार त्यांची भेट घ्यायला गेले त्यांनी सहजपणे हो सांगितलं. कार्यक्रमात स्टेजवर आल्यानंतर आशाताईंचा मिश्किलपणा कसा आहे तो बघ सागर. इतकं खूप छान आहे ना, हे इतकं प्रेमळ आहे ते. असं त्यांनी म्हटलं की अरे, मोहम्मद रफींच्या नावाचा पुरस्कार मला इतक्या उशिरानं का बरं देत आहे? माझे मोहम्मद रफींचे इतके जवळचे संबंध होते, आम्ही इतकी गाणी एकत्र केलेली आहेत. असं त्यांनी प्रेमळ सुरात ओरडणं एक प्रकारे किंवा कान धरणं आणि पुढे त्यांचं नातं हे अक्षरशः आई आणि मुलासारखं नाहीतर बहीण भावासारखं झालं. आणि आशाताई कायम त्यांना आवर्जून रक्षाबंधनाला आशाताई अनेकदा आशिष शेलार यांच्या बांद्र्यातल्या घरी गेलेल्या आहेत. त्यांच्या पत्नीच्या हातचं त्यांनी जेवण केलंय. आशिष शेलार यांना अनेकदा त्यांनी आपल्या घरीही जेवणाकरता बोलवलेलं होतं. तेव्हा एकदा एखाद्याशी सूर जुळला, एकदा एखाद्याशी नातं जुळलं, एकदा एखाद्याचा स्वभाव आपल्याला पटला की त्याला आपलंसं करून टाकणं हे इतकं सहज होतं की आता गप्पा मारता मारता मला एकाने असं सांगितलं, तिथे अटारिया मॉलच्या इथे काही वेळेला आशाताई आवर्जून काही हिंदी चित्रपट पाहायला यायच्या किंवा इंग्रजी चित्रपट पाहायला यायच्या.
तेव्हा इथे सुद्धा अगदी डोर कीपरपासून सगळ्यांशी त्या तेवढ्याच आस्थेवाईकपणे चौकशी करायच्या, बोलायच्या, त्यांना आधी विचारायच्या की तू बघितलास का रे हा पिक्चर कसा आहे, त्यांचं मत जाणून घ्यायच्या, आपलं मत आवर्जून सांगायच्या. तर हे इतकं सहज होतं त्यांचं. त्या इतक्या उंचीवरच्या गायिका होत्या, त्यांनी अदरवाईज इतक्या त्या उंचीच्या होत्या की त्यांच्यासमोर एखाद्या थिएटरमधला किंवा रंगमंचातला डोअरकीपर काय तो असेल, पण त्याचं सुद्धा मत, त्याला सुद्धा तेवढंच महत्त्व देणं हे आशाताईंचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि म्हणूनच त्या कलाकार म्हणून तर मोठ्या होत्याच होत्या, काहीच शंका नाही, पण त्या माणूस म्हणूनही किती मोठ्या होत्या हे आपल्याला अशा अनेक उदाहरणांमधनं सांगता येईल. एका मुलाखतीत तर आशाताईंनी असं आवर्जून सांगितलं होतं सागर, की आज माझ्याकडे सगळं आहे. एक काळ असा होता की माझ्याकडे जेवायला पैसे नव्हते, प्रवास करायला पैसे नव्हते, अक्षरशः 4 कपडे होते, ते 4 सेटच मी कायम वापरायचे. पण नंतर परिस्थिती बदलली की अत्यंत महागड्या उंची आणि मला आवडतात अशा प्रकारच्या अनेक महागड्या मूर्तीसुद्धा माझ्या कलेक्शनमध्ये आहेत. आशा नावाची एक हॉटेलची इंटरनॅशनल चेन आहे, तिथे अत्यंत सुग्रास अशा प्रकारचं जेवण तुम्हाला मिळतं. दुबईमध्ये सुद्धा आशा या नावाचं हॉटेल अत्यंत प्रसिद्ध आहे. अनेक जण आवर्जून खवय्ये असतात ते तिथे जात असतात. तर आशाताईंचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्या मुलाखतीत त्याचा उल्लेख केला होता की एक काळ मी असा बघितला की जेव्हा माझ्या खिशामध्ये 50 रुपये नव्हते, आज माझ्याकडे इतकं प्रचंड काही आहे आणि ते कशाच्या जीवावर आहे. तर याचं सगळं श्रेय त्यांनी रसिक प्रेक्षकांना वारंवार दिलेलं आहे. एका पत्राचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आजच सकाळी काही काही गोष्टी चाळताना मी ते पाहिलं होतं. जेमतेम 4 ओळींचं आशाताईंच्या स्वहस्ताक्षरातलं ते पत्र आहे आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की आज मी जी काही आहे किंवा ज्या उंचीवर पोहोचले त्याचं श्रेय तुम्ही सगळेजण मला देता, माझ्या गायकीला देता, माझ्या आवाजाला देता. मी इतक्या वेगवेगळ्या ढंगाची गाणी मी गायलेली आहेत त्याच्याबद्दल माझं कौतुक करता. पण खरं सांगू का, या सगळ्याचं श्रेय हे मायबाप रसिक हो तुमचं आहे आणि ते मी अजिबात माझ्याकडे घेणार नाही. इतक्या विनम्रपणे जेव्हा एखादा गायक, कलाकार सगळ्या रसिक प्रेक्षकांच्याकडे त्याची कला पुन्हा एकदा अर्पण करतो तर ते त्यांचं मोठेपण आहे. अन्यथा असे कलाकार आपण आजूबाजूला पाहतो की ज्यांना स्वतःच्या छोट्या छोट्या कलेचा किंवा एखाद्या पदार्पणाचा सुद्धा खूप मोठा गर्व असतो. पण अशा प्रकारचा कुठलाही गर्व आशाताईंना कधी नव्हता आणि या सगळ्याच्या गर्वाच्या पलीकडे आशाताई होत्या. आणि म्हणूनच आजच्या पिढीला सुद्धा आशाताई जवळच्या वाटतात. कारण अगदी म्हणजे वर्षभरापूर्वीचं तर काही रील स्टारच्या बरोबर सुद्धा आशाताईंनी म्हणजे सुदामे जे रील स्टार आहेत त्याच्याबरोबर सुद्धा आशाताईंनी एक छान रील केलं होतं. काही जणांनी टीका केली, म्हटलं काय आशाताई तुम्ही काय प्रकारचं हे करताय. पण त्या बदलत्या कालखंडात जे जे लोकप्रिय आहे, परिचित आहे, जे लोकांवर सकारात्मक किंवा अशा प्रकारचा प्रभाव पाडू शकतं, ज्याच्यातनं आपण एक काही हलका फुलका मनोरंजनाचा भाग करू शकतो किंवा एखादा संदेश देऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी आशाताईंनी त्या कालखंडात केल्या. साधारण 70 किंवा त्याच्या थोड्याशा आधीच्या कालखंडात ज्या वेळेला खूप भावोत्कट अशा प्रकारची गायकी होती किंवा शास्त्रीय प्रचूर अशा प्रकारची शास्त्रीय बेसवर आधारित गायकी ज्या वेळेला चित्रपटांमध्ये होती, तर त्यानंतरचा कालखंड ज्या वेळेला बदलला आणि रॅप पॉपच्या जवळचा जाणारा जेव्हा कालखंड आला तेव्हा अनेक त्या काळातले गायक थोडेसे मागे पडले. पण आशाताई फक्त याला पूर्णपणे अपवाद होत्या. आशाताईंनी रॉक, पॉप, जाज या सगळ्या प्रकारची गीतं त्याच पद्धतीने गायली. जर का तुम्ही पाहिला असेल तर फारच छान गोष्ट आहे, पण पाहिला नसेल तर NDTV मराठीच्या YouTube चॅनलवर तुम्ही एक व्हिडिओ आवर्जून पहा की ज्यात बाजूला हृदयनाथ मंगेशकर बसलेत आणि एक मैफिल सुरू आहे आणि त्यावेळेला आशाताई गोमू संगतीनं माझ्या तू येशील का या गाण्यावर नाच करतायत. किती मन भरून कलेला जगणं आहे, किती मन भरून त्या कलेचा आनंद घेणं आहे. आणि आपण आपल्या सर्वसामान्य जीवनात काही वेळेला हीच गोष्ट हरवत असतो की आपण त्याचा मनापासून आनंद घेत नाही त्या कलेचा. आशाताईंनी खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सगळ्यांना हे सांगितलंय की तुम्ही जे जगताय ना त्याचा आनंद घ्या, त्या सुरांचा आनंद घ्या, त्या क्षणाचा आनंद घ्या. आणि तुम्ही त्याचा जर का आनंद घ्यायला शिकलात तर समोरच्या जगातल्या अनेक अडचणी तुम्हाला काहीच वाटणार नाही. जशा शेकडो अडचणी आशाताईंच्या जीवनात आल्या होत्या. कधी खिशात पैसे नसणं असेल, कधी जेवायला नसणं असेल, कधी कोणी दिलेला मार असेल, कधी शब्दांचे टोमणे असतील, बोचरे वार असतील, पण हे सगळं आशाताईंनी सहन केलं. त्याच्यावर त्या कधीच रिॲक्ट झाल्या नाहीत. तुम्ही आशाताईंची कुठलीही मुलाखत काढून बघा, त्यांनी कधीच आपल्या टीकाकारांना
चुकीच्या किंवा बोचऱ्या शब्दामध्ये उत्तर दिलं नाही. आशाताई कायम म्हणायच्या की माझा आवाज, माझे सूर आणि माझ्या या आवाजावरचं आणि सुरावरचं माझं प्रेम हेच या सगळ्याला उत्तर आहे. रसिक प्रेक्षकच ठरवतील की या सगळ्यामध्ये मी योग्य आहे किंवा कोण योग्य आहे. आणि हेच आशाताईंचं वैशिष्ट्य आहे, जे आपल्याबरोबर या सगळ्या उदाहरणांमधनं, किस्सांमधनं कायम राहील. आज आशाताईंना आपण औपचारिक पद्धतीनं निरोप देतो आहोत, पण आशाताई त्यांच्या सुरांच्या माध्यमातून कायमच आपल्याबरोबर राहतील. त्यांचे सूर, त्यांचे शब्द, त्यांची तान, त्यांची लकेर त्या तेवढ्याच उत्स्फूर्तपणे भूपाळी म्हणणं, तेवढ्याच उत्स्फूर्तपणे तन्मयतेनं भजन म्हणणं आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आणि तन्मयतेनं एखादं रॉक गाणं म्हणणं, या सगळ्यातला आनंद आशाताईंनी आपल्याला दिला. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला आशाताई जवळच्या वाटतात, आपल्या वाटतात, आपल्या घरच्या वाटतात, आपल्या भावविश्वातल्या वाटतात. आणि म्हणूनच अनेकांचे डोळे सहजपणे पाणावले जातात जेव्हा आशाताई गेल्या अशा प्रकारची बातमी येते. त्यावेळेला तुझ्या माझ्यासारखे पत्रकार काय, पण घरी बसून ही सगळी दृश्य पाहणारे प्रेक्षकांचेही डोळे पाणावतात, कारण त्यांना आशाताई त्यांच्या घरातल्या वाटतात. आशाताई त्यांच्या कधीच मनात जाऊन बसलेल्या आहेत आणि आशाताई कधीच त्यांच्या मनातनं बाहेर पडणार नाहीत, कारण त्यांचे सूर या असं म्हणतात रेकॉर्डच्या माध्यमातून, विविध ध्वनिफितींच्या माध्यमातून, त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, मुलाखतींच्या माध्यमातून कायमच आपल्यासोबत राहतील. नक्कीच मिलिंद सर. आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आता आशाताईंचा अनंताचा प्रवास सुरू झालेला आहे. आशाताईंना शासकीय मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. आशाताईंचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर देखील आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अगदी चित्रपटसृष्टी असेल, त्याचबरोबर आशाताईंचं क्षेत्र अर्थातच गायकी असेल, संगीत असेल, कला, साहित्य, क्रीडा, त्याचबरोबर राजकारण अशा सर्वच क्षेत्रामध्ये आशाताईंचे अनेक मोठे चाहते आणि हे सर्व चाहते या ठिकाणी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत. या फ्रेममध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर अभिनेता आमिर खान, अभिनेता विकी कौशल, संगीतकार अनु मलिक यासोबतच अनेक दिग्गज कलाकार हे देखील आपल्या लाडक्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि शासकीय मानवंदना दिल्यानंतर आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जातील. मात्र तत्पूर्वी भावनाविवश झालेले हे सर्व आशाताईंचे चाहते आपण पाहतोय. आशाताईंचा प्रवास एकंदरीत पाहायचा झाला तर 1943 मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी माझा बाळ या चित्रपटासाठी चला चला नवबाला हे गाणं गायलं होतं. दत्ता डावजेकर यांनी त्या चित्रपटाला संगीत दिलं होतं. हिंदीमध्ये पदार्पणासाठी त्यानंतरची अजून 4 वर्ष त्यांना वाट पाहावी लागली होती. 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या चुनरिया या चित्रपटातील सावन आया हे त्यांनी गायलेलं पहिलं हिंदी गाणं. मुंबईमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी गायिका म्हणून सुरुवात केली. त्यावेळी जोहराबाई, शमशाद बेगम, गीता रॉय आणि खुद्द त्यांच्या भगिनी अर्थात लता मंगेशकर अशा अनेक गायिका या कीर्ती शिखरावर होत्या. गायकांमध्ये देखील मोहम्मद रफी, मन्ना डे, दुर्रानी, खान मस्तान असे प्रतिभाशाली गायक होते. या सगळ्या गर्दीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं हे त्यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान होतं. मात्र हे आव्हान आशाताईंनी आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर पार केलेलं होतं. 40 आणि 50च्या दशकामधील काळामध्ये आशा भोसले यांनी अनेक हिंदी चित्रपट संगीतकारांकडे गाणी गायली. मात्र त्यांचं गाणं खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची आणि संगीतकार ओ.पी. नय्यर यांची भेट व्हावी लागली. आशा भोसले यांच्या चित्रपट संगीत कारकिर्दीतील ओ.पी. नय्यर, खय्याम, एस.डी. बर्मन आणि त्यानंतर आर.डी. बर्मन अशा काही संगीतकारांचं योगदान हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं ठरलं होतं. संगीतकार रवी यांनी त्यांच्याकडून
सीएटी कॅट, कॅटमाने बिल्ली, चंदामामा दूरके अशा लहान मुलांच्या वाटाव्यात इतक्या खोडकर गाण्यांसोबतच तोरामन दर्पण कहलाय यासारखे भजनही गाऊन घेतलं होतं. त्यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये आशा भोसले यांनी वक्त, गुमराह, चौदवी का चांद, आदमी और इंसान अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी गाणी गायली. तर अशा या सूरसम्राज्ञीला अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह त्यांचे असंख्य चाहते, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच रसिक यांचे डोळे पाणावलेले आपल्याला दिसत आहेत. आशा भोसले यांची मुलं, त्यांची नात, त्यांचे इतरही कुटुंबीय आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यातील प्रत्येकाचेच डोळे पाणावलेले आहेत. अगदी भावना विवश झालेले हे कुटुंबीय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी दाखल आहेत आणि आता आशाताईंचा अनंताचा प्रवास सुरू झालेला आहे. मिलिंद सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. मिलिंद सर, आशाताईंचा हा अनंताचा प्रवास आता सुरू झाला आहे. सागर, खरंच आहे हा अनंताचा प्रवास आहे, पण एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण कुठल्याही सुरावटी आणि गाणं ही आपल्यामध्ये एक आशा निर्माण करत असतं, एक उमेद निर्माण करत असतं, एक उत्साह निर्माण करत असतं. आशाताईंच्या नशिबात कदाचित तेच असावं आणि म्हणूनच त्यांचं नाव अन्य काही न ठेवता आशा ठेवलं आणि त्या गाण्याच्या क्षेत्रात आल्या. आशा ही आपल्या मनात कायम असते. हिंदीमध्ये आपण असं म्हणतो की उम्मीद पे दुनिया कायम आहे. ही उम्मीद म्हणजे दुसरं काय असतं? ही आशा असते. ही आशा असते, त्या आशेच्या मागे दडलेली अनेक स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरता एक आशा मनामध्ये घेऊन आपण सतत धडपडत असतो, पुढे जात असतो, जगत असतो. आलेल्या संकटांना कधी हसत मुखाने, कधी रडत, कधी अडखळत आपण तोंड देत असतो. त्यामुळे ही आशा कधीच मावळणार नाही, ही आशा कधीच कोमेजणार नाही. ही आशा कायम अशीच राहील, कारण ही आशा केवळ ऐहिक रूपानं कदाचित आज आपल्यात नसेल, पण आशा तुमच्या माझ्या मनात त्या सुरावटींच्या रूपानं, त्या आठवणीच्या रूपानं कायम राहील. आशाताई आज कदाचित आपल्यात नसतील ऐहिक अर्थानं, पण आशाताईंची गाणी, त्यांचे सूर हे कायमच आपल्याला सकारात्मकता देतील, कायमच आपल्याला ऊर्जा देतील, आनंद देतील. कसं जगलं पाहिजे, संकटांना हसत हसत कसं तोंड दिलं पाहिजे, संकटांच्या नावाने बोटं न मोडता किंवा न अडखळता आपण पुढे गेलं पाहिजे. आपण कष्ट करत राहिलो, मेहनत करत राहिलो तर यश हे आपल्याला मिळतं. पण यशाच्या सर्वोच्च शिखरावर गेल्यानंतर सुद्धा माणसाने कसं असावं हे सुद्धा आपल्याला आशाताईंकडनं शिकावं लागेल. विनोद, अगदी मिलिंद, 12,000पेक्षा अधिक गाणी म्हणजे हा रेकॉर्ड म्हटला तर एक विश्वविक्रम असेल, पण त्याच्यातलं जे सातत्य आहे ना, ते सातत्य खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणजे अनेकदा एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या लेखकाला खूप काहीतरी केल्यानंतर एक वीट येतो किंवा एक नॉशिया येऊ शकतो, पण सतत 6 दशकं गात राहायचं, सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करत राहायचे, या सातत्याबद्दल काय सांगशील आशाताईंच्या? खरंच आहे विनोद, याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे आणि रसिक प्रेक्षक सुद्धा हे लक्षात ठेवतील की आशाताई जेव्हा या क्षेत्रात आल्या तेव्हा शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत होती आणि ही चित्रपटसृष्टीतली त्यावेळीची शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गाणारी जी बहुसंख्य महिला गायिका होत्या, पार्श्वगायिका होत्या, या उर्दू भाषिक, हिंदी भाषिक किंवा पाकिस्तानातनं आलेल्या अशा प्रकारच्या होत्या. पण दक्षिण भारतीय महिला पार्श्वगायनामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हत्याच. भारतीय मराठी स्त्रिया सुद्धा या क्षेत्रात नव्हत्या. पण लता दिदी आणि आशाताई ही 2 नावं अशी आहेत की त्यांनी स्वतःचा एक ट्रेंड तयार केला
जेव्हा भोपाळीसारखे रागदारीवर आधारित सूर अळवायचे होते तेव्हाही आशाताईंनी उत्तम पद्धतीने ते सादरीकरण केलं आणि जेव्हा काळ बदलला तेव्हा त्या काळाच्या कसोटीवर आशाताईंनी आपल्या आवाजात एवढा बदल केला की आशाताईंनी पिया तू अब तो आजा सारखं गाणं की जे आज 20-25च्या तरुण महिलेला सुद्धा गाताना श्वास घ्यायला लागतो, श्वास लागतो, एका दमात ती म्हणू शकत नाही, पण वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही मी आपण सगळ्यांनी आशाताईंना त्याच जबरदस्त उत्साहानं श्वास न लागता सुराची पट्टी न हलता सरकता आशाताईंना हे गाणं आपण सादर करताना स्टेजवरनं पाहिलेलं आहे आणि हेच आशाताईंचं मोठेपण आहे की त्यांनी सुरांची साधना केली आणि त्या सुरांच्या साधनेमुळे आशाताईंना देवी सरस्वतीचेच आशीर्वाद असावेत आणि म्हणून ते सूर कायम त्यांच्या सोबत राहिले. कधीही सुराला आशाताई एवढ्या वयात सुद्धा कमी पडलेत, एक तान चुकले, एक सूर पट्टी वरची खालती झाली असं त्यांच्या अगदी शेवटच्या मैफिलीपर्यंत सुद्धा कधीही आपल्याला जाणवत नाही. त्याचं कारण त्यांची प्रचंड साधना, त्या साधनेचं सातत्य आणि हेच त्यांच्या यशाचं जी अनेक गमकं आहेत त्याच्यातला हा एक महत्वाचा घटक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्या सातत्यपूर्ण होत्या, प्रचंड तपस्या होती, मेहनत होती, सराव होता आणि म्हणूनच आशाताई इतक्या यशाच्या उच्च अशा शिखरावरती पोहोचल्या आणि त्या केवळ भारतालाच नाही तर जगातले सुद्धा अनेक चाहते त्यांचे आज निश्चितपणे हळहळले असतील. विनोद मिलिंद, एक असं एक सहजपणे बोललं जातं की मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी रोपटी किंवा छोटी झाडं उगवत नाहीत, पण इथे वेगळं आहे. म्हणजे मंगेशकर कुटुंब हे सर्वार्थानं टॅलेंटेड घराणं म्हणता येईल. एकदम दैवी देणगी आवाजाची आणि कलेची या कुटुंबाला मिळालेली आहे. पंडित दीनानाथ असतील, त्यानंतर लता दिदी असतील, आशा भोसलेसुद्धा याच कुटुंबातल्या. पण लता दिदींसारखी दिग्गज गायिका आपली मोठी बहीण आणि आपल्यापेक्षा आधी या इंडस्ट्रीमध्ये आलेली असताना सुद्धा आशाताईंनी आपला एक वेगळेपणा जपला, आपलं एक वेगळेपण ठसवून त्या तिथं उभ्या राहिल्या आणि विशेषतः त्यांच्या आवाजातले जे वैविध्य होतं त्यावर त्यांनी अनेक प्रयोग केले. कसा हा प्रवास किती खडतर होता आणि कशा पद्धतीने त्यांनी पुढे ही वाटचाल सुकर करत गेल्या त्या? विनोद, वयाच्या 9व्या-10व्या वर्षात असताना मंगेशकर कुटुंबियांचं पितृछत्र हरपलं आणि तेव्हापासून खरं तर लता दिदी या सगळ्यांच्या आई झाल्या मंगेशकर कुटुंबियांच्या आणि त्यांनी शेवटपर्यंत या सगळ्यांना सांभाळलं, जपलं. या सगळ्यांचं मोठं होणं हे लता दिदींच्या हाताने आणि त्यांच्या समोर झालेलं आहे. जिथपर्यंत प्रश्न येतो, तुम्हाला जो प्रश्न विचारलास की त्या काळात आशाताईंना उभं कसं राहता आलं किंवा त्या कशा उभ्या राहिल्या, स्वतः आशाताईंनीच हे सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्याच शब्दात खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे. पण मला जे त्याच्यातले शब्द आठवतात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला लता दिदी या क्षेत्रात गायला लागल्या आणि त्यांचं एक नाव झालं त्यावेळेला ज्या लता दिदींना एखाद्या गाण्याचे 200-250 किंवा 500 रुपये त्या काळात मिळायचे तेव्हा त्याच्या केवळ 20% मानधनामध्ये आशाताईंना काम करायला सुरुवात करायला लागली. तेव्हा त्यांना गाणी काही मिळाली. एक दबदबा होता लता दिदींचा आणि तो स्वाभाविक होता कारण त्यांचं गाणं तेवढंच ताकदीचं होतं आणि आपल्या बहिणीसमोर म्हणजे आपल्या आई समान असलेल्या बहिणीसमोर उभं राहून गायचं. स्वतः आशाताईंनी हे काही काळापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की दीदीचा मला थोडासा धाक असायचा. आपण इथे काही सुरावटी ऐकूयात. अगदी भावविवश झालेले हे सगळे मोठे कलाकार आपण बघतोय एकाच फ्रेममध्ये. आमिर खान, विकी कौशल, इतरही अनेक बडे कलाकार तिथे उभे आहेत. सुरेश भोसले आपल्या सुरांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दो दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन मेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला, राजा भी जाएगा जोगी भी जाएगा, राजा भी जाएगा
जोगी भी जाएगा गुरु भी जाएगा चेला हो, 2 दिन का दर्शन मेला। उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला। शान जी कुछ प्यार के मोड़ पर छोड़ोगे जो बाहें मेरी, तुमको ढूंढेगी ज़माने निगाहें मेरी। प्यार के मोड़ पर छोड़ोगे जो बाहें मेरी। आशा जी की आवाज सिर्फ एक आवाज नहीं, ये इमोशन है जो हम सबके दिलों में इस वक्त बसा हुआ है। आशा जी एट 92, इतना लंबा सफर उनका और हमारा एक साथ में रहा है, लेकिन ऐसा लगता है हमें कि अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो। हवा जरा महक तो ले, नजर जरा संभल तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा। मैं थोड़ी देर जीत लूं, नशे की घूंट पीत लूं। आशा जी अभी तो दिल भरा नहीं, अभी न जाओ छोड़ के, कि दिल अभी भरा नहीं। और आई हमको यही बोलेंगी कि यही कहोगे तुम सदा, कि दिल अभी नहीं भरा। जीवन लगा आहिले दूर घर माझे, पाऊल थकले माझ्यावरचे, जड झाले ओझे जीवन लगा। आपण थेट दृश्य पाहतोय शिवाजी पार्क स्मशानभूमीतून आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला जातोय। दिग्गज गायकांनी आपल्या सुरातून त्यांना भावनिक निरोप दिलाय। यामध्ये सुदेश भोसले, त्याचबरोबर शान, अनुप जलोटा अशा दिग्गज गायकांनी आपल्या सुरांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पुन्हा एकदा आपण मिलिंद भागवत यांच्याकडे जाणार आहोत। मिलिंद, अतिशय भावनिक असं हे सगळं वातावरण आहे, दुःखद वातावरण आहे, लोकांच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे, अनेक जण ढसाढसा रडताना दिसत आहेत। राज ठाकरे किंवा इतर जी मान्यवर मंडळी आहेत यांच्या चेहऱ्यावरचे भाव जर पाहिले तर किती दुःख सर्वसामान्य जनतेला, नेत्यांना, सेलिब्रिटीजना झालं हे यातनं अगदी नीट दिसतंय। पण सर्वसामान्यांच्या तिथल्या काय भावना आहेत? आजूबाजूला त्यांचे चाहते मोठ्या संख्येने असतीलच आणि तूही सकाळपासून तिथे आहेस। काय नेमक्या भावना सर्वसामान्य चाहत्यांच्या आहेत? शब्दात सांगणं थोडंसं कठीण आहे विनोद। अनेकांच्या इथे असलेल्या 80% लोकांच्या डोळ्यातल्या अश्रूच ते सांगतायत, ज्या सुरावटींनी म्हणजे एखाद्या चित्रकाराला चित्रातनं श्रद्धांजली अर्पित करणं, ते तसंच एखाद्या गायकाला जर का सगळेजण गायक मिळून एकत्र गाण्याच्या माध्यमातून जर का श्रद्धांजली अर्पण करत असतील तर त्या गायकाकरता त्यापेक्षा आणखीन मोठा क्षण हा कुठला असू शकतो। त्याच्याही करता हा निश्चितपणे समाधानाचा क्षण असेल, याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही। देशातल्या सगळ्याच दिग्गज गायकांनी, अगदी AR रहमान ज्येष्ठ